घर 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 घर। तर हे गाईज आज होता आपला दुसऱ्या कंपनीत इंटरव्ह्यू. मागच्या कंपनीत दिलं होतं, सिलेक्शन झालं, पण खूप जास्त काम असल्यामुळं मी ते सोडून दिलं. मग JBM नावाच्या कंपनीत मित्राने बोलवलं होतं, तिथं गेलो, इंटरव्ह्यू दिला. खूप वेळ झाला होता, मग त्याला भेटलो. तर आज आपल्या मंडळात होता कोजागिरीचा कार्यक्रम. कोजागिरीच्या कार्यक्रमासाठी आम्ही पातीला घ्यायला गेलो. जाता जाता रिकामा गाडं होतं, तर मी त्याच्यावर उभे राहिलो आणि हा माझी व्हिडिओ काढत होता. त्याच्यानंतर मी गाड्यावर चालू उभं राहता नवाजची व्हिडिओ काढली, पण ती थोडी जरा झूम केल्यामुळे ब्लर. आम्ही गाडीवर, आमचा गाडीवाला आहे, आमचा गाडीवाला. कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना रस्ता सापडत नव्हता, मग आम्ही त्यांना घ्यायला गेलो. ते भेटले आम्हाला, मग आम्ही त्यांना घेऊन आलो. दार उघडण्यासाठी मधून पण जागा राहते, पण यांनी बाहेरूनच उघडला. बाकीचे खाली उतरले. मग चंद्राला बघता बघता कार्यक्रम सुरू केला. नाही मस्त मलाच नाचत नाही, मी फरक हा म्हणून दादा देवीचा गोंधळ कसा झाला पाहिजे. आणि विकी भाऊचं वेगळं चालू होतं. विकी भाऊचं संपल्यानंतर यांचं चालू झालं. त्यानंतर गॅस पेटवल्यानंतर पातेल्यात पाणी टाकून साफ करून घेतलं. नंतर कळसाची पूजा केली. पूजा करून झाल्यानंतर परत पाणी टाकून कपड्याने साफ करून घेतलं. वेळ झाली, ताजं दुधाचे मस्तपैकी पातेल्यात टाकायचे. आता ते दूध उचललं आणि गरम गरम पातेल्यामध्ये टाकलं. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे टाकतो आम्ही. त्यानंतर सगळंच टाकून दिलं, पूर्ण भरून गेलो होतं. तर झालं काही नाही, काकांनी दूध ढवळायला घेतलं. त्यांना बोर होऊ नये म्हणून सगळे त्यांच्याशी बोलत होते. त्याच्यानंतर राहुलने थोडीशी त्यांना मदत केली. तर नवरात्रीच्या लाइटिंगमुळे मंदिर एकदम छान दिसत होतं. तर 12 वाजत आले होते आणि दूध पण रेडी झालं होतं. मग आम्ही घेतलं एक एक करून वाटायला. एक एक करून आम्ही सगळे कप भरले आणि वाटून मस्तपैकी दणादण पिले.